आता मुंबईतल्या आझाद मैदानावर मराठा आरक्षण आंदोलन संपल्यानंतर मुंबईतील परिस्थिती सामान्य झाली आहे। सर्व स्थानके आणि रस्त्यांवर वाहतूक सामान्य झाली आहे। आज होणार जीएसटी कॅसिंगची दुसरी बैठक। लोकांना करात मोठा बदल अपेक्षित। नवीन कर स्लॅब तयार होणार। एअर इंडिया प्रवाशांना 25% पर्यंत सूट देत आहे। जर तुम्ही UPI द्वारे पेमेंट केले तर तुम्हाला 2000 पर्यंत अतिरिक्त सूट मिळेल, परंतु ही ऑफर फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध आहे। VIP दर्शनावरून लालबागचा राजा मंडळ अडचणीत। मानव अधिकार आयोगाने मंडळाकडून अहवाल मागितला। प्रकरणाची पुढील सुनवाई 6 ऑक्टोबर रोजी होणार। बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ निर्माण होत आहे। मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। IMDने 4 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। आता झोमॅटोने सेवा शुल्क 20% वाढवले। आता ऑनलाईन जेवण ऑर्डर करणे झाले महाग। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची 18 वर्षांनंतर नागपूर तुरुंगवासातून सुटका। सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केली। आता मुंबईला रवाना। मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील CCI परिसरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या 10हून अधिक मराठा आंदोलकांवर FIR दाखल। वसई विरार शहरामधील खड्डे दुरुस्तीचे दावे खोटे। रस्त्यांची अवस्था अजूनही दयनीय। दररोज प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। अबू आझमी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना ईद मिलादुन्नबीनिमित्त 8 सप्टेंबर रोजी राज्यात सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली। सरकारने BOT मॉडेलवर विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरला मान्यता दिली। प्रकल्पाची काम 2026 मध्ये सुरू होणार। मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर OBC संतप्त। छगन भुजबळसह OBC नेते सरकारच्या GR विरुद्ध न्यायालयात जाणार। व्यावसायिकांना फसवण्याचा आरोप झाल्यानंतर शिल्पा शेट्टीने मुंबईतील तिचे आलिशान बालिस्टियन हॉटेलला बंद करण्याची घोषणा केली। मराठा आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील गंभीर। संभाजीनगरमध्ये उपचार सुरू। डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले। सायन पुणे महामार्गावर ट्रक बिघडल्यामुळे वाहतूक कोंडी। सायन पनवेल महामार्गावर तासनतास वाहतूक कोंडीस अडकले प्रवासी। मुंबई नाशिक महामार्गावरील भीषण अपघात। चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले। अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू। बेंगलुरू मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवरील विराट कोहलीचे मौन सुटले। भावनिक पोस्ट ट्विट केले। एकत्र आपण सावधानगिरीने पुढे जाऊ। मुंबई गोवा महामार्गावरील अपघात। बेकरदारपणे चालवल्या जाणाऱ्या ST बसेसने धडक दिल्याने 19 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीचा मृत्यू। मृताचे नाव देवयानी किशोर गोडे असल्याचे सांगण्यात येत आहे। मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल। 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 98,050 रुपयांवर पोहोचला तर चांदीचा भाव 1,27,000 रुपये किलोग्रामवर पोहोचला। मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरसाठी मेट्रो, स्थानिक आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी।